नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले व्हील्स टेक या चॅनलवर, जिथे तुम्हाला टेक्नॉलॉजी रिलेटेड भरपूर इन्फॉर्मेशन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर आम्हाला फॉलो करण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज जे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे ते विंडटॅकचं WT100 इन्स्ट्रुमेंट आहे, जे की ऑनलाईन मागवलेलं आहे. हे इन्स्ट्रुमेंट एका प्लास्टिक पॅकिंगमध्ये पूर्णपणे पॅक करून मिळालंय. जेव्हा ही पॅकिंग ओपन केली त्यावेळेस जो बॉक्स समोर आला त्यावर विंडटेकचं प्रोफेशनल इन्स्ट्रुमेंट आणि त्याचा इन्स्ट्रुमेंटचा फोटो पाहायला मिळाला. बॉक्स ओपन केल्यानंतर अजून एक बॉक्स आतमध्ये आपल्याला ओपन करायला मिळणार आहे. आता ही प्लास्टिकची हार्ड केसिंग आहे आणि त्या केसिंगवर पूर्णपणे प्रोफेशनल इन्स्ट्रुमेंट असं मेन्शन केलेलं आहे. मित्रांनो, हे लॉक प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे प्रोफेशनल इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे जनरली इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापरलं जातं. मित्रांनो, हे थिकनेस मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, जे आपल्याला पाईप, मेटलची थिकनेस मेजर करायला मदत करतं. बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला ब्लॅक कलरचा फोम दिसेल, जो फोम शक्यतो कुशनिंग इफेक्ट प्रोव्हाइड करतो आणि ही संपूर्ण किट तुम्हाला दिसते. मित्रांनो, आता ही जी बुकलेट आहे, या बुकलेटमध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन्स आहेत जे तुम्हाला मदत करतील वापरण्यासाठी. ही जी जेल बॉटल आहे ती एअर गॅप रिमूव्ह करण्यासाठी मदत करते आणि तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रुमेंट रीडिंग देते. आता ह्या ज्या व्हाईट पॅकिंगमध्ये जे ॲडॅप्टर आहे ते 2 पिन ॲडॅप्टर आहे, पण आपल्याकडच्या ॲडॅप्टरमध्ये ह्याला वेगळी 2 पिन कनेक्ट करावी लागेल आणि ह्याला USB केबल सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता की रिचार्जेबल बॅटरीज अवेलेबल आहेत. या रिचार्जेबल बॅटरीज 3 क्वांटिटीमध्ये आहेत आणि तुम्हाला ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्सर्ट करून इन्स्ट्रुमेंट चालू करायला मदत करतात. ह्या बॅटरीज AAA म्हणून मेन्शन आहेत. जनरली आता तुम्ही पाहू शकता की जी USB केबल आहे, जी चार्जिंग कॉर्डसाठी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, ती साधारणतः अर्धा मीटर लांब असेल. आता तुम्ही पाहू शकता की इन्स्ट्रुमेंटसाठी कनेक्टर म्हणून यूज करायला आपल्याला एक कनेक्टर वायर दिलेली आहे, ज्याला एका साईडला प्रोब दिलेला आहे आणि जिथे तुम्हाला जे 2 पिन्स दिसत आहेत ते स्मॉल लेमोस आहेत. इन्स्ट्रुमेंट तुम्ही पाहू शकता, त्याच्यावर अल्ट्रासॉनिक थिकनेस गेज असं मेन्शन केलेलं आहे आणि हा साधारणतः त्याचा लूक आहे. इन्स्ट्रुमेंटला जी ग्रिप प्रोव्हाइड केलेली आहे जी ऑरेंज कलरमध्ये आहे आणि मागे बॅटरीज इन्सर्ट करायचा पोर्ट दिलेला आहे. वरती 2 पिनचे लेमोचे कनेक्टर आहेत आणि मागे स्टिकर आहे जे इन्फॉर्मेशन देते इन्स्ट्रुमेंट बद्दलची. जेव्हा इन्स्ट्रुमेंट चालू करू त्यावेळेस त्याचा इंटरफेस आपण पाहू. इन्स्ट्रुमेंट चालू केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर वेलोसिटीज, मिनिमम, मॅक्सिमम आणि हाय अशा 3 प्रकारच्या रीडिंग भेटतात. तुम्ही व्हॅल्यूज इंच, सेंटीमीटर मध्ये पण मेन्शन करू शकता. आता तुम्हाला जे ऑप्शन्स बटन दिसत आहेत त्याच्याने तुम्ही इन्स्ट्रुमेंट हवं तसं सेट करू शकता. हा प्रोब आहे जो की 5 डायमीटरचा आहे आणि हा तुम्हाला खाली जे कॅलिब्रेशन ब्लॉक दिसत आहे तो 4 mm चा आहे.
मी जेव्हा कॅलिब्रेशन करून पाहिलं त्यावेळेस त्याच्या व्हॅल्यूज कंटिन्यू चेंज झाल्या, बट नवीन इन्स्ट्रुमेंट असल्या कारणाने इन्स्ट्रुमेंट स्टेबल होण्यासाठी वेळ घेतो. जर तुम्ही प्रोब व्यवस्थित नाही पकडला तर व्हॅल्यूज तुमच्या चुकू शकतात. मित्रांनो, जेव्हा कॅलिब्रेशन तुमचं परफेक्ट होऊन जाईल त्यावेळेला तुम्हाला जी रीडिंग येईल ती इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशनची परफेक्ट रीडिंग असेल. जेव्हा कॅलिब्रेशन करायचा प्रयत्न केला, आता 4.024 ही अशी व्हॅल्यू मला भेटल्या. हा जो तुम्हाला ब्लॉक दिसत आहे जो 4 mm चा असून तो स्पेशल स्टीलचा बनवलेला असतो. आता तुम्ही स्क्रीनमध्ये खालच्या डाऊन साईडला मेनूज पाहू शकता जे की तुम्हाला सेट करायला मदत करतात. एकदा का तुमचं कॅलिब्रेशन कन्फर्म झालं की ओके बटन करून तुम्ही कॅलिब्रेशन सेट करू शकता आणि तुमचं इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग व्यवस्थित चालू होईल आणि तुम्ही कुठलाही मेटल असो वर्कपीस असो तो तुम्ही चेक करू शकता. इकडे जे वेलोसिटी बटन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेलोसिटीज मेन्शन असतात, जसं की ग्लास, वूड एक्सेट्रा, आणि अप डाऊन बटन मध्ये तुम्ही हवे ते सिलेक्ट करू शकता. एस्केप मध्ये संपूर्ण व्हॅल्यूज निघून जातात आणि तुम्हाला जे ओके बटन आहे ते तुमची कॅलिब्रेशन व्हॅल्यू फिक्स करायला मदत होते. इन्स्ट्रुमेंट मध्ये साधारणतः 300 रीडिंग तुम्ही सेव्ह करू शकता आणि जर हे लाल कलरचं पॉवर बटन तुम्ही प्रेस केलात तर इन्स्ट्रुमेंट शट ऑफ होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे इन्स्ट्रुमेंट आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा, शेअर करा.